नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गर्भारपणातील गर्भाशयातील असणाऱ्या गाठी आणि याविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध असे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर निरंजन चव्हाण यांना खास आमंत्रित केलेल्या कार्यक्रमात. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर निरंजन चव्हाण यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर निरंजन चव्हाण हे प्रख्यात असे गायनेकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन आहेत, म्हणजेच स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ म्हणूया आपण त्यांना. आणि ते सध्या प्रामुख्याने सायन हॉस्पिटल LTMG हॉस्पिटल सायन ह्या ठिकाणी प्रामुख्याने कार्यरत आहेत. त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण MBBS ही पदवी सेट GS मेडिकल कॉलेज केम हॉस्पिटल या ठिकाणी संपादन केली आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच गायनेकॉलॉजी या विषयातील MD ही पदवी त्यांनी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल सायन या ठिकाणी संपादन केली आणि सध्या ते ह्याच हॉस्पिटलमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणूनही कार्यरत आहेत. ह्याशिवाय त्यांचं स्वतःचं चव्हाण मॅटर्निटी आणि नर्सिंग होम आहे जे अंधेरी वेस्ट या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खास करून स्त्रियांमधील गर्भारपणामधील ज्या गर्भाशयातील गाठी आहेत ह्या त्या काढल्याबद्दल मी त्याची एक केस आहे या ठिकाणी जरूर नमूद करू इच्छितो. ऑगस्ट 2010 साली त्यांनी 28 आठवड्याचे ओव्हॅरियन ट्युमर हा काढला होता आणि ते सुद्धा प्रेग्नन्सीच्या दरम्यान म्हणजे गर्भारपणामध्ये हा एंडोस्कोपीद्वारे किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे काढला गेला होता आणि ही पेशंटची त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा झाली. त्याला 2.8 किलोग्रॅम म्हणजेच 2.8 किलो वजनाचं बेबी सुद्धा झालं आणि ही डिलिव्हरी नॉर्मल झाली. खास सांगायची गोष्ट आणि ही अशा प्रकारची पहिली केस होती भारतातील जी सक्सेसफुली केली गेली. प्रेग्नन्सीच्या दरम्यान एंडोस्कोपी करून हा ट्युमर काढण्यात आला होता. डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रशिक्षणाबद्दल आपण मगाशी उल्लेख केला होता, पण खास करून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना एंडोस्कोपीत स्वारस्य असल्यामुळे त्यांनी एंडोस्कोपीचं जे ट्रेनिंग आहे ते रॉयल फ्री हॉस्पिटल UK म्हणजे लंडन या ठिकाणून संपादन केलेलं आहे. आणि ह्याशिवाय UK मध्येच राहून त्यांनी स्पेशली एंडोस्कोपीचा प्रोग्राम अटेंड केला होता. आणि 2006 साली पटाया थायलंड या ठिकाणी त्यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. USG एंडोमेट्रियल थिकनेसवरती त्यांचा म्हणजे एंडोमेट्रियल थिकनेसवरचा जो USG म्हणजे अल्ट्रासाऊंडचा जो पेपर आहे तो प्रसिद्ध झाला होता त्यांच्या ठिकाणी. सध्या फॉक्सी म्हणजे जी ऑब्स्टेट्रिशियन्स आणि गायनेकॉलॉजिस्टची जी सोसायटी आहे फेडरेशन ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटी त्याचे ते ऍक्टिव्ह मेंबर आहेत. त्याचप्रमाणे ऑफिस बेरर म्हणून कार्यरत आहेत. ह्याशिवाय वेस्ट झोनचे कोऑर्डिनेटर आहेत फॉर मदरहुड कमिटी, सेफ मदरहुड कमिटी, सुरक्षित मातृत्व ह्याचे आणि त्याचप्रमाणे एंडोस्कोपी कमिटीवरती सुद्धा ते सध्या कार्यरत आहेत. डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, प्रेक्षकांनी आपले प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज अतिशय कमी ठेवा आणि आपल्या प्रश्न कमी वेळात आणि नेमक्या शब्दात विचारा. प्रश्न विचारण्यासाठी फोन नंबर्स आहेत ते आम्ही आता सर्व प्रेक्षकांना देतोय, तर आपण नीट टिपून घ्या. फोन नंबर्स आहेत 24908050 म्हणजेच 24908050 हा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक आहे 24988050 24988050. हे दोन्ही नंबर्स मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत. मुंबई बाहेरून जेव्हा आपण आम्हाला फोन करणार आहात तेव्हा STD कोड 022 किंवा 022 हा STD कोड लावून आपण जरूर आम्हाला फोन करा. आजचा विषय निवडण्यामागे तशीच काही कारणं सुद्धा आहेत, आम्ही जरूर सांगू इच्छितो. आपल्याला माहितीच आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण उत्तरोत्तर प्रगती करत आहोत आणि नवीन नवीन क्षेत्र ही पादक्रांत होत आहेत. पूर्वीच्या काळी भारतातील डॉक्टर्स परदेशात जाऊन ट्रेनिंग घ्यायचे, पण आता परदेशातील डॉक्टर्स भारतात येऊन ट्रेनिंग घेत आहेत आणि एक खरोखर आमूलाग्र असा बदल आज वैद्यकीय क्षेत्रात घडत आहेत. पण एक खेदाची गोष्ट अशी सुद्धा आहे की आज जो ग्रामीण भागातला आपला जो रुग्ण आहे त्याला अजून वैद्यकीय क्षेत्राबद्दल पाहिजे तेवढी जागरूकता किंवा माहिती ही आज अभावानेच पाहायला मिळते. आणि म्हणूनच बऱ्याचदा प्रसूती ह्या खेडेगावामध्ये हा घरी केल्या जातात, जी अतिशय खेदाची गोष्ट आहे. आपण नेहमी टीव्हीवरती ऍडव्हर्टाइजमेंट बघत असतो. गव्हर्नमेंट किंवा सरकार सुद्धा ह्या दृष्टीने अनेक योजना राबवत असतं. आज सर्व प्रकारच्या सुविधा ह्या खास करून स्त्रियांसाठी आणि प्रसूती दरम्यान खास करून स्त्रियांसाठी आज सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग त्या गाव पातळीवरती प्रायमरी हेल्थ सेंटर असो, सेकंडरी हेल्थ सेंटर असो किंवा टर्चरी केअर हेल्थ सेंटर किंवा हॉस्पिटल्स असो किंवा शहरांमधली म्युनिसिपल हॉस्पिटल्स असो, आज सरकारने सर्व ठिकाणी स्त्री आणि महिलांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्याची आपण जरूर कार्यक्रमात पुढे जाऊन माहिती घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं प्रसूती दरम्यान जर ह्या स्त्रीला अनेकविध प्रॉब्लेम्सना किंवा अनेकविध रोगांना जर का सामोरं जावं लागलं, खास करून जर का गर्भाशयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी ज्याला ट्युमर असं संबोधलं जातं, अशा प्रकारचे ट्युमर जर का उत्पन्न झाले तर आज एंडोस्कोपीद्वारे किंवा दुर्बिणीद्वारे हे काढता येणं शक्य झालेलं आहे. आणि केवळ
हे ट्यूमर काढता येणं शक्य झालेलं नाही, तर ह्या संपूर्ण काळामध्ये ह्या प्रसूतीग्रस्त स्त्रीची अतिशय चांगली काळजी घेऊन तिला नॉर्मल डिलिव्हरी किंवा तिची नॉर्मल प्रसूती सुद्धा होऊन बाळ आणि माता ह्या दोन्ही गोष्टी आपण वाचवू शकतो, हे आज ह्या एका केसद्वारे सिद्ध झालेली आपण कार्यक्रमात पुढे बघणार आहोत. पण सर्वप्रथम आपण आजच्या कार्यक्रमाविषयी जाणून घेतोय डॉक्टर निरंजन चव्हाण यांच्याकडनं, जे खास करून उपस्थित आहेत. सर, एक अतिशय महत्त्वाचा विषय आजचा ज्याच्याविषयी आपण आज डिस्कशन करणार आहोत. स्त्रियांविषयी आपण नेहमी बोलताना अनेकविध वेगवेगळ्या प्रकारच्या आज जे काही रोग आहेत त्यांच्याविषयी नेहमी चर्चा होते, पण गर्भारपणामध्ये खास करून स्त्रीला कधी जर का अशा प्रकारे ट्यूमर्स निर्माण झाले तर काय कुठल्या प्रकारची चिकित्सा करता येईल किंवा कशा प्रकारे अशा स्त्रियांची काळजी घ्यायला हवी याची आपण जाणून घ्या. पण तत्पूर्वी हे सगळं जाणून घेण्याआधी स्त्रियांची एकंदरीतच शरीररचना ही अतिशय कॉम्प्लिकेटेड असते, पुरुषांपेक्षा वेगळीही असते. तर थोडंसं स्त्रियांच्या शरीररचनेविषयी आणि शरीरक्रियेविषयी आम्हाला काय सांगता येईल? आपण आता इकडे प्रेझेंटेशनमध्ये लॅपटॉपवर बघूया की हे जे प्रेग्नन्सीमध्ये ट्यूमर असू शकतात ते अंडशयामध्ये असू शकतात, पिशवीमध्ये असू शकतात किंवा पिशवीच्या तोंडाला पण असू शकतात. ही नॉर्मल प्रेग्नन्सी आणि युट्रस दिसतंय. इकडे पिशवीचं तोंड आहे आणि हे 2 ओव्हरीज असतात, अंडशयाच्या गाठी असतात. पण काहींना प्री एक्झिस्टिंग पहिल्यापासून हे ट्यूमर असू शकतात आणि हे वरच्या बाजूला असू शकतात किंवा हे पिशवीच्या तोंडाला खाली असू शकतात. इकडे आपण उजवीकडे बघत आहोत की याच्यामध्ये अंडाशयामध्ये एक ही नॉर्मल ओव्हरी दिसते, पण ह्या साईडला एक देयर इज अ ट्यूमर, ओव्हेरियन ट्यूमर याला म्हणतात. तर हे प्री एक्झिस्टिंग असू शकतात आणि मग पेशंट प्रेग्नंट होऊ शकतो किंवा प्रेग्नन्सी मध्ये हे वाढत ट्यूमर्स जाऊ शकतात आणि ॲज हे वाढत जातात त्याच्यामुळे हे प्रेग्नन्सीवर ह्याचा परिणाम होतो. जसं रक्तास्त्राव प्रेग्नन्सीला पण जातं तसंच त्याप्रमाणे हे ट्यूमरला पण जातं आणि हे ट्यूमर पण वाढत असतं आणि प्रेग्नन्सी पण वाढत असते. आणि ह्याच्यामध्ये पेशंट जेव्हा येतो युजली त्याला काही सिम्पटम्स पण नसू शकतात, पण काही पेशंट्सना ते सिम्पटम्स येऊ शकतात. आता याची कारणं जर आपण बघितली इकडे तर हे वयाची पण कारणं असतात, काही म्हणजे लेट प्रेग्नन्सी असतात, लेट कन्सेप्शन असतात. आपण आता IVF आणि इन्फर्टिलिटीचे वंध्यत्वाचे पण पेशंट्स बघतो, त्यांना अंडाशयाचे वाढ होण्याकरता आपण त्यांना गोळ्या इंजेक्शन देतो. ह्याच्यामुळे पण ह्या ओव्हेरियन ट्यूमर्स असू शकतात आणि जर 3 किंवा 4 मुलं जास्ती जर असतील तर त्यांना पण ह्या फायब्रॉइड म्हणा किंवा ओव्हेरियन ट्यूमर असू शकतात. आणि जेनेटिकली आपण बघू शकतो की काही बहिणीला काही गाठी आहेत किंवा काही नातेवाईकांना पण मागे आपल्याला जर गाठी असतील तर त्यांना पण पेशंटला पण गाठी असू शकतात. ओके, हे झालं. आपण आता बघितलं की काय काय कारणं ही ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूमर्सची स्त्रियांमध्ये असू शकतात. ट्यूमर अर्थातच आपण म्हणालात की आधी असू शकतो प्रेग्नन्सीच्या किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यानही निर्माण होऊ शकतो.